चला फायनलच्या मॅच कडे आपण वळतो आहोत, जिथे पाहायला मिळतो आहे अंबिका किराणा स्टोर्स कासार वडवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल त्या अर्थातच महेश स्पोर्ट्स शिलघर. टॉस जिंकला या मॅचचा महेश स्पोर्ट्स शिलघर या टीमने आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, वॉटर डिलिव्हरी, फॅन्टास्टिक स्टार्ट बाय साहिल भगत. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला, बाहेर काढला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. ज्या बॅटरने कालची रात्र गाजवली विजय पावलेच्या अगेन्स्ट ठोकलेला तो षटकार पाहण्यात जोगे राहिला, त्या अय्यूबच्या अगेन्स्ट हा बॉल राहिलाय. अनेक स्पर्धा सातत्याने या फलंदाजाने गाजवल्यात मिडल ऑर्डरला बॅटिंग करत असताना. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केला, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मिळेल. आकाश रिपट देखील त्याच दाटणीचा खेळाडू आहे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमी चांगलं प्रदर्शन केलंय. छोट्या चणीचा आहे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळतात आणि त्याची बॅटिंग फार महत्वाची राहणार आहे. तो जिथे स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती एक धाव धावफलकावरती आली आहे, 2 बॉलचा खेळ संपलाय. साहिल भगत चांगली गोलंदाजी करतोय तो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टोज इथे कट केला होता, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट, सुपर हिट होऊ शकलेला नाहीये. DRS चा कॉल केलाय, थर्ड अंपायरला चॅलेंज असेल, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल, निर्णय प्रलंबित असेल. वेस्ट साइड साठी वेस्ट साइड इथे पाहिले जाईल. DRS चा कॉल केला, अंपायरचा कॉल होता आणि तदनंतर रनआउट देखील पाहिलं जाईल. दोन्ही गोष्टी पाहिल्या जातील, जिथे प्रथमतः वेस्ट साइड आणि तदनंतर रनआउट. DRS चा कॉल करण्यात आला. फेअर डिलिव्हरी राहील का? फेअर डिलिव्हरी आहे तर खेळाडू आउट की नॉट आउट याची चर्चा होईल. पहिली गोष्ट ही ग्राह्य धरली जाते की एक्झॅक्टली क्लिअर करूया की हा बॉल नो आहे, नो बॉल आहे, हा क्लिअर आपण केलाय. परंतु दुसरी बाब, आणखीन एक प्रश्न ज्याचा निरसन होईल, खेळाडू आउट की नॉट आउट. नो बॉल आहे, नो बॉल. दोन गोष्टी पाहायच्या होत्या, अंपायरने दोन गोष्टीसाठी कॉल केला, कारण डायरेक्ट हिट झाला होता. दुसरी क्षेपात प्रथम दर्शनी पंचांचा हा आला होता की फलंदाजाने रन्स कंप्लीट केली की नाही याची शहानिशा करण्यासाठी हा DRS कॉल करण्यात आला. फायनलची मॅच तुम्ही पाहत आहे आणि अर्थात इथे महत्वाचा निर्णय, क्रुशल मुवमेंट आहेत या, कारण फायनलची मॅच आहे. खेळाडू आउट आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठी मासी जायला अडकतीये. डायरेक्ट हिट केला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता. आकाश रिपटसाठी लोड फुल टोच होता, हा नो बॉल. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, अय्यूब त्या ठिकाणी आला जरूर, परंतु अगदी त्याच वेळेला ज्या वेळेला थ्रो इथे पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट झाला. बॅट ग्राउंडेड होती, परंतु त्याने जास्तीचं स्ट्रेच केलं नाही स्वतःला आणि फलंदाजी इथे होतोय OUT, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. तन्मय भगतचं कौतुक करायला हवं. नो बॉल जरूर असेल आणि त्यावरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवं. कदाचित एक्सपेक्ट केलं नसेल बॅटरने की हा आउट नसावा आणि त्यासाठी तयारच नव्हता. नरेंद्र भारती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नरेंद्र भारती देखील एक विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याचा खेळ तितकासा महत्वाचा राहणार आहे, कारण संघाचा महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. स्कोर कार्ड वरती 2 धावा. विशेष करून आभारी असो आई एकविरा इव्हेंट्स यांचे देखील, कारण एक चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून जे पाहायला मिळालंय आणि विशेष करून हा फ्लेक्स साठी या संदेश आपल्या आणि संपूर्ण आई एकविरा इव्हेंट्सचे मी विशेष करून आभारी असेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय साहिल भगत. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्री हिटचा होता, डाऊन द ग्राउंड,
मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र भारती दाखल झाला आणि त्याने पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आल्या आल्या पहिला बॉल फेस करत होता, जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आला होता. पहिल्याच बॉलवरती यथेच्छ असा समाचार घेतला गोलंदाज साहिल भगतचा. तितकासा बॉल रीच मध्ये नव्हता, उजव्या यशीच्या बाहेर होता. नरेंद्र भारती असा खेळाडू आहे ना की मोठे स्ट्रोक तो लिलेया खेळतो, जिथे चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या हाताला इजा देखील झाली होती. उजव्या यशीच्या बाहेर अपीश अँड दॅन पनिश. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. ते निर्णय काय येतो पाहावा लागेल, कारण जिथे धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2 DRS चा कॉल, या त्याची शहानिशा आपण करूयात. त्याची शहानिशा होईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. चला, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करायलाच हवा. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करणं तितकंसं गरजेचं. परंतु नरेंद्र भारती काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. उसळी घेणारा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता आणि जसा अपीश होता तसा पनिश केला त्याने. षटकार. षटकार आला. लगातारचे 2 बॉल आणि 2 मोठे स्ट्रोक नरेंद्र भारतीच्या बॅटमधून येत असताना. बारा धावा फलकावरती आल्यात. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम अविश्वसनीय स्ट्रोक. मिळतील धावा 6. लगातारचा दुसरा षटकार. नरेंद्र भारती सेट ऑन फायर. कासारवडवली मध्ये नुकतीच पार पडलेली स्पर्धा, त्याला मोठी इजा झाली होती. हात ग्रीप करू शकत नव्हता, परंतु तिथे अर्धशतक ठोकलं. तिथून पालघरच्या वसई तालुक्यातील वसई फाटामध्ये दाखल झाला. तिथे त्याने चांगली बॅटिंग केली आणि आज पुन्हा एकदा तोच थाट तोच दरारा. नरेंद्र भारती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अविश्वसनीय स्ट्रोक त्याने साकारलेत. अफलातून मॅग्निफिसंट बॅटिंग. 2 षटकार. संघाची धावसंख्या 18. पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्याच नव्हत्या. पहिल्या 2 बॉलवरती धावा थांबल्या, परंतु तदनंतर मोमेंटम शिफ्ट झालं. रन्स आता वेगाने येऊ लागल्यात. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग असणारा गोलंदाज साहिल भगत, त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. 3 बॉल 16 वरती नॉट आउट. नरेंद्र भारतीसाठी हा बॉल डॉमिनेट करणारा राहिला. बॅट त्याने हवेमध्ये हिलकावे खात असताना थेट यष्टिरक्षकाचा वेध चिडून घेतला. बॅटला बॉल स्पर्श झाला नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र भारतीने टीमला मॅच मध्ये आणलंय. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकफूट वरती गेले आणि त्याच वेळेला एक चांगला स्ट्रोक त्याने ऑन साइडला चौकार ठोकला होता. पहिला बॉल आल्या आल्या त्यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर तुफानी अंदाज ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला षटकार ठोकला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 18 ऑन दी बोर्ड आहेत. एक फलंदाज बाद. साहिल जिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आदित्य भगत दाखल होईल. साहिल महागडा राहिलाय, परंतु आदित्य हा तो गोलंदाज आहे ना की संघ ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो त्या वेळेला तो संघासाठी धावून येतो. चांगली कामकाज करत असताना पाहायला मिळाला. रन्स थांबवल्यात. इकॉनॉमिकल तो देखील चांगला राहिलाय, परंतु आज या स्पर्धेमध्ये आणि या फायनलच्या मॅच मध्ये का वाढून ठेवलंय. पहिला बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली होती. तिकेज आउटसाइड एज. रन्स मिळेल. गल्ली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येत असताना बॅटला बॉल स्पर्श झालाय. 19 ऑन दी बोर्ड. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज बाद. हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकायची असेल ना तर त्यासाठी आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये वावरावं लागतं. आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला. गॅप मोठा आहे. धावांचा होणार नाही तोटा. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार.
नरेंद्र भारती नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि ही घुंगावत आहे. प्रत्येक गोलंदाजाला याच्यामध्ये तडाख्यामध्ये यावं लागलंय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय जे स्ट्रोक त्याने केले होते. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलवरती त्याने षटकार खेचली होती. हा एक कव्हरचा षटकार त्याचा आपण पाहतोय, परंतु त्याआधी या बॉलवरती त्याने चौका ठोकलाय. हा फॉर्म पुल करत असताना 23 धावा वरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य. लोअर फुलटो धक्का बसला. वॅकन्स एरिया, रन्स मिळतील. एक धाव कंप्लीट केली आहे. नरेंद्र स्ट्रायकर एंड मध्ये येण्याचा प्रयत्न, फेकी खराब झाली आहे. आकाशला तो खेळ साकारावा लागेल. मागील मॅच मध्ये त्याने बॅटिंग चांगली केली होती. प्रत्येक क्षणाचे क्षणचित्र इथे दाखवले जातात. हा एक कव्हरचा स्ट्रोक पाहत राहिला. हॅशटॅग त्या बॉलवरती षटकारच होता. नरेंद्र भारती चांगली बॅटिंग करतोय. तुफानी आणि झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने साकारलेला आपण पाहिलेला आहे. मुळात याच खेळासाठी तो दंडला जातो. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, यावेळेला आकाश रिपट. आकाशाला गवसणी घालणारा त्याने ठोकलेला हा उत्तुंग षटकार. या छोटे चणीचे असणाऱ्या या खेळाडूने देखील चांगली बॅटिंग नेहमीच केली आहे. आकाश रिपट लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. या वर्षीचा बिग बॅश ग्रामीण धमाका पहिलं अर्धशतक ज्या बॅटरने ठोकलं ना तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आणि या स्पर्धेचा अनालिसिस पहा. 5 मॅचेस केल्यात, 50 धावा, 27 बॉल त्याने फेस केलेत. 3 चौकार आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 30 ला. एक पुढचा बॉल याही वेळेला स्लॉट मध्ये आलाय. ऑन साइडला पाठवला, पार्किंग प्लॉट मध्ये ठोकलाय षटकार. या खेळाडूचा शो मस्ट गो ऑन पाहायला मिळतो आहे. आकाश रिपट काय बॅटिंग केली आहे त्याने. नीडर अंदाजामध्ये तो बॅटिंग करतो आहे. संघासाठी धावा हव्या होत्या आणि त्या येऊ लागल्यात. वेगाने धावसंख्या पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या एकंदरीत 36 ऑन दी बोर्ड. आकाश कमी गतीने पिक केला. लगातारचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात मागील 3 बॉल वरती 3 षटकार ठोकण्याचा इथे भीम पराक्रम केला आकाश रिपटने. 3 बॉल 3 षटकार. लगातारचे या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं तर 6वा खेळाडू राहिला आकाश रिपट. याच्या बॅट मधून 3 बॉल 3 षटकार ठोकण्याचा कारनामा. दिनेश भोईर जय हनुमान खारकोपर टीमचा पहिला खेळाडू प्रतीक सुरते, दुसरा खेळाडू वागिलवाडा टीमचा, तिसरा खेळाडू मनीष गरत नाव्याचा खेळाडू, तकदीर पाटील बामण डोंगरीचा खेळाडू, चौथा रोहित गरत धाकटी जुईचा, 5वा आणि आकाश रिपट 6वा खेळाडू आहे ज्याने चांगल्या दर्जाचे स्ट्रोक इथे खेळलेत. कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून येणार पॅनलचंही व्हायला हवं, कारण ज्या दर्जाचे कामकाज त्यांच्या माध्यमातून राहिलंय. ज्या वेळेला संघ ज्या वेळेला अडचणीमध्ये डिसिजन वाटले त्या वेळेला नेहमीच आई एकविरा इव्हेंटची मदत त्यांनी घेतली आणि चांगले निर्णय दिले. कोणतीही कॉन्ट्रोवर्सीज नव्हती या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि म्हणून की काय या सर्वाधिक जास्त मागणी सध्या दगडीला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नीरजी राणावत आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराची आहे. स्कोर कार्ड वरती धाबा 42. एक फलंदाज बाद, शेवटचं षटक अनिश भगत. स्ट्राइक वरती नरेंद्र भारती. पहिला बॉल होता डाऊन द ग्राउंड केला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल. या स्पर्धेमध्ये दांडगा अनुभव या संघाला निश्चितच मिळालाय. किंबहुना क्षेत्ररक्षण असेल, त्याच वेळेला गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, तिन्ही आघाड्यांवरती कमालीची कामगिरी राहिली आहे. हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात या स्पर्धेचं आणि या क्रीडा नगरीचं. पुढचा बॉल यावेळेला आकाश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, मुभा नाही आहे. सिंगल निश्चितच अवेलेबल आहे. रन्स मिळाले, एक चांगल्या दर्जाची झाली, फेक रन्स मिळाली, एक. संघाचे धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आहेत त्या 44. एक फलंदाज बाद. या मैदानाचं विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. ओम साई कला क्रीडा मंडळ स्वर्गीय रमण शेठ मैदान हे तुम्ही पाहत आहात. पुढचा बॉल
यावेळेला सुपला शॉट फाईन लेगला केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडूने मारली बाजी. रन्स मिळतील 4 आणि किडेक चौकार. नरेंद्र भारतीने तर खिलवाडच केलाय गोलंदाजांची. मनसोक्त यथेच्छ अशी धुलाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे तिथे त्याने स्ट्रोक केल्यात आणि जिथे 8 बॉल 26 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. चांगल्या दर्जाचा खेळ. संघाची धावसंख्या 48 ला 1. 48 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर डाऊन द ग्राउंड. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगा तो 6 आउट ऑफ द पार्क. षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने 54 धावा. नरेंद्र भारती 9 बॉल 32 वरती नॉट आउट आहे. तो अशा क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आला ना जिथे 10 म्हटले 9 खेळाडू म्हटले असते की मी आता 1 तास पडलोय, परंतु हा म्हणाला की मी 1 तास बस आहे. महिला आघाडीला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेच्या उद्घाटनीय 16 प्रसंगीचे हे क्षणचित्र. एक रॉयल एंट्री महिला वर्गाची मैदानाच्या आतमध्ये जी झालेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अनिश भगत कमी गतीने फ्लिक केला ऑन साइडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या 55. 55 ऑन दी बोर्ड. अजूनही काही बॉलचा अर्थ शेवटच्या चेंडूचे खेळणे शेष. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 24, तिसऱ्या षटकामध्ये 13 या धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल पुढे सासावला. आकाश रिपटच्या बॅटमधून देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळतील त्या अर्धा डझन. षटकार. षटकाराच्या बरोबरीने बनल्या त्या 61-62 च टार्गेट या मॅच मध्ये सेट केलाय आणि भलं मोठी पार्टनरशिप या इनिंग मध्ये साकारली गेली. सेकंड हायर पार्टनरशिप आपण पाहिली आकाश रिपट आणि महेंद्र भारतीच्या माध्यमातून 59 धाव संख्येची. प्रतीक सुरते आणि सुरेश पाटील केडीएस वागलवाडा या टीमने दापोलीच्या अगेन्स्ट 72 धावांची भागीदारी या स्पर्धेमध्ये नोंदवलेली पाहायला मिळाली. आज एक पाऊल पुढे, एक स्टेप पुढे आणि आपण नेहमी म्हणतो ना नेक्स्ट लेवलचे कामकाज आई 21 इव्हेंटच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळालंय. कौतुक करावं तितकंसं कमी आहे या वाहिनीचं. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनंती असेल चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. दिवा पाटील साहेब यांची आठवण इंटरनॅशनल एअरपोर्ट येणाऱ्या कालावधीमध्ये जे बनत असताना पाहायला मिळतो आहे आणि त्याची क्षणचित्र तुम्हाला बॅकग्राऊंड वरती पाहायला मिळते. ही खेळपट्टी आणि हे मैदानाच्या बॅकग्राऊंडला तुम्ही ही क्षणचित्र पाहत आहात. इंटरनॅशनल एअरपोर्ट येणाऱ्या कालावधीमध्ये दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून याचं नामकरण होत असताना पाहायला मिळेल. 18 बॉल 62 ची आवश्यकता. फायनलची मॅच. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. एक विशाल कायाचं मोठं लक्ष इथे उभं झालंय. 62 धावा ही बाब देखील छोटी नाही आहे. या मोठं लक्ष इथे उभं करण्यात आलंय. आपण ज्याची चर्चा करत होतो
ही फर्स्ट फ्लाईट जी काही लँड झाली होती इंडिगोची, जी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते, योगायोग असा घडला की जिथे ही फ्लाईट लँड झाली ना तिथेच अगदी आई एकविरा इव्हेंट्स थेट प्रक्षेपण करत होती आणि त्यांनी हे क्षणचित्र कैद केली आणि तिथून पुढे संदेजी मला वाटतं अनेक चॅनल्सनी आणि जिथे ही क्लिप व्हायरल केली होती आणि स्वतः बंधूंच्या आवाजामध्ये ती क्लिप आली होती आणि हीच ती व्हिडिओ होती ज्याच्यामुळे संदेजी तुम्ही कॅप्चर केलात 5-5 लाखाने रेट्स वाढले. उलव्यामध्ये रेट्स या माणसामुळे वाढले होते. त्याच्या पाठीमागचा माणूस आहे संदेजी गोंधळी. संदेजी यांना आपण पाहतो आहोत. आणि ज्या मैदानावरती जी ही क्लिप आपण पाहतो आहोत त्या कार्यक्रमासाठी स्वतः निलेशजी कारकर साहेब, धीरजजी ओळेकर साहेब यांना स्वतः ते त्या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी. जी फ्लाईट येत असताना पाहायला मिळाली होती. पहिला बॉल अय्यूब, पहिला चेंडू बॅटचे आउटसाइड एज, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. अय्यूब गोलंदाजी मार्कवरती, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ कडू आणि कुशल भगत यांना आपण पाहत आहोत. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 62 रनचं टार्गेट आहे. का मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मनसुबेही मोठे असावे लागतील. पुढचा बॉल लोअर फुल टोज ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात नितीनला आपण पाहतोय चेंडूवरती येत असताना. नितीनचे आर्म्स पहा, थ्रोईंग आर्म्स किती स्ट्रॉंग आहेत. तो स्वतः एक गोलंदाज आहे आणि याचंच कारण असतो त्याचे थ्रोईंग आर्म्स देखील तितकेसे स्ट्रॉंग आहेत. बाउंड्री लाईन वरतून त्याने हा थ्रो केला. कासार वडवलीचं प्रशस्त असं क्रीडांगण नेहमी चर्चेचा विषय राहतं. रणजी स्पोर्ट्स कासार वडवलीचं क्रीडांगण. लोअर फुल टोस बॅकफुटला आल्या, ऑन साइडला केला. चेंडूला दिशा दिली आहे इथे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर धाव मिळतील त्याच्यावर. हा आलाय चौकार. या स्पर्धेचा हा लोगो जास्तीचा निश्चितच हिवा वाटेल अशा स्वरूपाचाच आहे, कारण या लोगोची चर्चा निश्चित होत असताना पाहायला मिळाली. पुढचा चेंडू लोअर फुल टोज आहे, ऑन साइडला केला. वॅकेंट्स एरिया, रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मॅच ऑन, गेप ऑन. महेशजी बालदी साहेब यांच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की पहिली फ्लाईट लँड झाली आणि त्याचं पूजन जे काही करण्यात आलं होतं महेशजी बालदी साहेब यांच्या माध्यमातून. हा बॉल लगातारचा तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कुशल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तिसरा खेळाडू राहिला या स्पर्धेमध्ये. 3 बॉल 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि कुशल भगतच्या बॅटमधून 3 बॉल 3 चौकार. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निलेश पाटील जित्याचा खेळाडू पहिला खेळाडू राहिला. 3 बॉल 3 चौकार. अजय ठाकूर दुसरा खेळाडू दिघोडेचा आणि तिसरा खेळाडू शेलघरचा कुशल भगत. 3 बॉल 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळालेत. एक दमदार असं आयोजन आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर उजव्या बाहेर बॅटची आतली कडा. आकाश रिपट त्या ठिकाणी तैनात. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 13 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. अजूनही लक्ष मोठं आहे. 12 बॉल आणि 49 ची गरज. 12 चेंडू आणि 49 धावा. बारा बॉल मध्ये 49 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. फायनलची मॅच आपण पाहत आहोत. अंतिम सामना या स्पर्धेतला याच साठी केला होता 88 की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. माजी खासदार आमदार व दोस्ती चषकाचे शेवटचे काही क्षण जे गोड होत असताना पाहायला मिळत आहेत. काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे जे शेवटाकडे निघालेले पाहायला मिळाल्यात. 12 बॉलचा खेळ शेष. 49 ची आवश्यकता. नितीन गोलंदाजी मार्क वरती दाखवले असताना पाहायला मिळतो आहे. नितीन वैद्य गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 13 ऑन दी बोर्ड. एक मोठं लक्ष इथे उभं करण्यात आलं होतं जिथे
62 रनचं टार्गेट सेट करण्यात आलं होतं. ते अर्थातच महेश पोट शेलगर या संघाच्या समोर हे क्षणचित्र तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती. जी पहिली फ्लाइट लँड झाली आणि त्यावेळेला तिथे यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. चेंड हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचला, झेल निसटला. एका गोष्टीची चर्चा आपण करत होतो, भावेश होते त्या ठिकाणी. निलेशजी खारकर साहेब आणि धीरजी ओळेकर साहेब यांचे हे फोटोज तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. कारण ज्यावेळेला फर्स्ट फ्लाइट जी लँड झाली स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती, त्याचे हे काही क्षणचित्र तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. यथोचित असे मान सन्मान देखील करण्यात आले. स्वीच हिट केला, वॉर्डर स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. आलाय चौकार. कुशल बघत बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याने चौकार ठोकले, स्विच हिट देखील केले, 3 बॉल 3 चौकार देखील ठोकले. संघाची धावसंख्या 18, विजयासाठी 10 बॉल आणि 44 ची आवश्यकता. हा खेळाडू हार मानायला तयार नाहीये. फायनलच्या मॅच मध्ये देखील तो अजून त्याच दर्जाचा खेळ करतोय. बॅटची इथे मिस टायमिंग झालाय. सुशांत चेंडूच्या खाली आला. सुशांत मुकादम, त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. फलंदाज बाद. कमी गतीने बॅकफुटला आले आले आल्या चांगला सोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जसा बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना दिसला ना, गोपाळ राठोडने सांगितलं हा षटकार आहे. कारण जास्तीचा वेळ आयोजकांचे जाऊ नये आणि मॅच लवकरात लवकर चालू व्हावी. संघाची धावसंख्या षटकाराच्या बरोबरीने वधारत असताना जाऊन पोहोचते, जिथे 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल भगत. यावेळेचा दुसरा येतोय की काय? आकाश चेंडूच्या खाली, त्याने सहज साधा सोपा झेल टिपला. फलंदाज बाद. आकाश रिपटकडे मी ज्या वेळेला सुरुवातीपासूनच पाहिलं ना, तर काही वेळेला तर त्याला असं मैदानाच्या वावरताना पाहिलं तर तो वाटत नाही की अशी बॅटिंग करू शकेल किंवा तो चांगला खेळतो म्हणून. कारण अगदी शांत स्वभावाचा आहे, थोडासा सुस्त आहे. मे महिन्यामध्ये तर अजून तरबेज होईल, कारण मे महिन्यामध्ये एक गुड बातमी त्याच्याकडे देखील आहे. फायनलची मॅच आहे, आयुष्याच्या अजून एक मोठी इनिंग तो साकारणार आहे. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 24. पुढचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आकाशशी मी थोडीशी चर्चा केली, कारण हे खेळाडू आमच्या फार जबरदस्त आहेत, परंतु आकाशच्या नावावरती 2 बाईक आहेत हे आवर्जून सांगायला हवं. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 24. 2 फलंदाज बाद, 2 षटकांचा खेळ संपला. 6 चेंडू आणि 38 ची आवश्यकता. मोहम्मद वरेकर यांचे मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन, कारण ही भिंत आहे कासार वडवलीची. यस्टनच्या पाठीमागे उभे राहिले की कोणतीही हालचाल न करता कदापिही एकही बॉल न सोडणारा असा यष्टीरक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सुशांत मुकादम गोलंदाजी मार्क वरती दाखलत असताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल आणि 38 ची आवश्यकता. या गोष्टीकडे एक गोष्ट आवर्जून पाहायला पाहिजे. सुपर 5 मध्ये जी सिरीजचे दुकान जे होतं ना, ते बंद झालंय.
सुशांत गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, झेलता टिपला तसेच थांबलेत आणि अर्थात खेळाडू बादच असणार आहे कारण क्षेत्ररक्षक हल्लाच नाही. DRSचा कॉल केलाय. थर्ड अंपायरला डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. स्क्वेअर लेग अंपायरने कॉल दिलाय. या पण त्याची शहानिशा करूयात, परंतु क्षेत्ररक्षकाच्याकडे प्रथम दर्शनी पाहता तो हल्लाच नाही, त्याने चॅलेंज केलं अंपायरला आणि अर्थात याचा रिझल्ट जो आहे ना तो संघाच्या बाजूने झुकणारा असावा कारण क्षेत्ररक्षकाचे नो बॉल आहे. अर्थात मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक संधी. नो बॉल वरती जर DRS घेतला गेला तर रतनबुवा स्मृती चषकामध्ये अर्धा तास थांबलेली मॅच याची चर्चा होते. खोला टाकलेला बॉल इथे सिंगल कंप्लीट करण्यात आलाय. आज पंच म्हणजे सुळावरची पोळी बनली आहे कारण सामना थांबला होता. रतनबुवा स्मृती चषकामध्ये एक्झिबिशन मॅच का थांबली होती? नो बॉल होता, रन्स कंप्लीट केली होती, परंतु तो नो बॉल जर DRS मध्ये गेला तर ती धाव ग्राह्य धरली जात नाही. हा मुळात नियम आहे. हा बॉल बॅकफुटला ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील त्या 6. रायगड ठाणे टीम चॅलेंज करत होती अंपायरच्या डिसिजनला की इथे धाव ग्राह्य धरली जाईल म्हणून, परंतु तिथे धाव ग्राह्य धरली गेली नाही. आणि जिथे आपण पाहिलं ना की प्रत्येक निर्णय फार महत्वाचे असतात. इथे आला तो षटकार. संघाची धाव संख्या 31, औपचारिकता शेष, 4 बॉल आणि 31 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. सुशांत गोलंदाजी मार्क वरती आले. या संघाचा आणखीन एक खेळाडू जो आहे तो गोलंदाज म्हणून संघाच्या तोफखान्यातील महत्वाचा खेळाडू आज प्रकर्षाने काही अंशी त्याची उणीव आपल्याला पाहायला मिळते की काय, परंतु कमी भरून काढली. गोपाळने चांगली गोलंदाजी केली. सुशांत गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर इथे पाहायला मिळतो आहे. अगदी त्याच वेळेला डावखुऱ्याचा गोलंदाज संघाकडे नितीनला आपण पाहिलं. भावेश चौधरी देखील पाहायला मिळाला, परंतु एक खेळाडूची अनुपस्थिती काही अंशी जाणवली. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. अय्यूब फुटबॉल खेळत होता या मॅच मध्ये कारण ठाऊक आहे रन्स फार बनवायचे आहेत, त्यामुळे केवळ मनोत्सुकता आनंद घेतला. येणारा एक चेंडूचा खेळ शेष, 2 बॉलचा खेळ शेष, 2 चेंडू आणि 30 ची गरज, 2 चेंडू आणि 30 धावा. या आपण आमंत्रित करूयात प्रतिजी पाटील साहेब. मैदानाच्या आतमध्ये लांब लचक फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 हँडेड कॅच. काय झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी विनीत मुकादम, मोहित मुकादम होते त्या ठिकाणी. काय झेल टिपलाय त्यांनी. ते चंद्रकांत स्मृती या स्पर्धेमधून बाहेर गेली आणि अंबिका किराणा स्टोर कासार वडवली या टीमने ही स्पर्धा जिंकली.